तब्बल 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा थोड्याच वेळामध्ये निकाल जाहीर होणार आहे। मुंबईच्या विशेष NIA कोर्ट या खटल्या प्रकरणी काही वेळामध्येच निकाल देणार आहे। दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। इतर आरोपीही कोर्टामध्ये दाखल झाले आहेत। तर कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। 2008 मध्ये मालेगाव मधील भिक्खू चौकामध्ये झालेल्या या स्फोटामध्ये 6 जणांनी आपला जीव गमवावा लागला होता, तर 92 जण जखमी झाले होते। 19 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयामध्ये विशेष NIA कोर्टाचे न्यायाधीश LK लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता। या प्रकरणामध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, तर निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत। या आरोपींविरोधामध्ये IPC कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि दहशतवाद विरोधी कायदा तसेच UAPA अंतर्गत खटलाही चालवण्यात आलाय। तर या सगळ्या बॉम्बस्फोटमध्ये 100हून अधिक लोक जखमी झाले होते, तर 6 लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। 2008 ची ही घटना आहे। तर याच घटनेसंदर्भात आज NIA स्पेशल कोर्टाकडून याचा निकाल देण्यात येणार आहे आणि या निकालाकडे महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे। वेळामध्ये या संदर्भातील निकाल जाहीर होईल। तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागणार आहे। काही क्षणामध्ये हा निकाल लागेल। चे दोन्ही प्रतिनिधी त्या कोर्टाबाहेर आहेत आणि काय सगळे अपडेट्स या संदर्भात महत्त्वाचे मिळत आहेत ते पाहणं। सगळ्यात आधी आपले प्रतिनिधी अजित मांढरे कोर्टाबाहेरून सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। अजित, आता अतिशय काही सेकंदामध्ये, मिनिटांमध्ये हा सगळा निकाल लागेल, सगळे अपडेट्स मिळतील। आता तिथे काय परिस्थिती आहे? प्रियंका, निकालाला म्हणजे निकाल वाचण्याला सुरुवात झालेली नाहीये, पण ज्या 7 आरोपींना न्यायालयाने नोटीस काढून बोलवलं होतं ते 7ही आरोपी न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत। त्यांना न्यायालयाने हजर ती प्रक्रिया जी असते निकाल वाचण्याच्या आधी ज्यांच्या विरोधात आरोप आहेत, ज्यांच्या विरोधात निकाल आहे किंवा ज्यांच्या बाबतीत निकाल आहे त्यांना कोर्टामध्ये हजर राहून त्यांची पूर्णपणे त्या ठिकाणी नोंद केली जाते। ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आणि कोणत्याही क्षणी निकाल वाचनाला जी आहे ती सुरुवात होईल अशी माहितीवरून मिळते। तत्पूर्वी कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। इथं कोर्टामध्ये ज्याची तारीख आहे त्यांना जे आलेले ते सगळ्यांना अशा पद्धतीनं रांग लावून कोर्टामध्ये आतमध्ये जावं लागतं। त्याच पद्धतीनं प्रत्येकाची चौकशी आणि तपासणी केली जाते। मोठा बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त जो आहे त्या संपूर्ण कोर्टाच्या चारी बाजून लावलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित हे कोर्टामध्ये हजर झाले होते। ते सैन्य दलामध्ये होते आणि सगळं प्रकरण जरी कोर्टामध्ये सुरू असलं, सामान्य कोर्टात सुरू असलं तरी ते कर्नल होते, त्यामुळे त्यांची जबाबदारी किंवा त्यांना पूर्ण निकाल होईपर्यंत संपूर्ण सैन्य दल जी आहे त्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती। त्यामुळे ते जेव्हा आले त्यावेळी अशा पद्धतीने सदन कमांड जे आहे त्यांच्या पूर्ण गाड्या ज्या आहेत, जे सैन्य दलाचे जवान जे आहेत त्यांच्या पूर्ण सुरक्षा घेऱ्यामध्ये त्यांना इथं आणण्यात आलं आणि ते वरती निकाल वाचनाकरता गेलेले आहेत। थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होईल आणि 7 आरोपी नेमकं याच्यामध्ये कोणावरती काय आरोप ठेवले जातात का, सर्वांना निर्दोष सोडलं जातं हे पाहावं लागेल। ज्या पद्धतीनं आरोपींचे वकील असतील किंवा आरोपी असतील यांनी थोड्याच वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये त्यांनी म्हटलं की 40 पैकी 30 साक्षीदार जे आहेत ते त्यांनी आपली साक्ष फिरवलेली आहे। त्यांनी सांगितलं त्यांचे जबाब जे खोटे घेतले गेले, जखमा खोटे आहेत। त्याच पद्धतीनं गाडीचा चेसी नंबर नाही आहे, इंजिन नंबर नाही आहे, नार्को टेस्ट जे आहेत त्या कोर्टामध्ये सादर केल्या गेले नाही, असे असंख्य पुरावे आमच्या विरोधात जे उभे केले गेले ते संपूर्णपणे कोर्टामध्ये खोटे ठरलेले आहेत। त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला निर्दोष सोडलं जाईल असा विश्वास सर्व आरोपींनी व्यक्त केलेला आहे। पण न्यायालय काय निकाल देतं हे देखील पाहावं लागेल। निश्चितच अजित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। 29 सप्टेंबर 2008 मालेगावामध्ये बॉम्बस्फोट झाला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतोय। भिक्खू चौकामध्ये एका दुचाकीत हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला।
बॉम्बस्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, तर बॉम्बस्फोटात 92 जण जखमी झालेले होते. एटीएसकडे तपासाची सूत्र सोपवण्यात आली. तर 23 ऑक्टोबर 2008 प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली. बॉम्बस्फोटासाठी प्रज्ञा सिंह यांच्याच वाहनाचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली. आज जो फैसला आने वाला है, जजमेंट है, देखते हैं क्या होता है. आपके ऊपर जो आरोप है कि आपके घर से एक्सप्लोजिव मिले थे, बारूद मिले थे, जिसका इस्तेमाल ब्लास्ट में किया गया था, उस पर क्या कहेंगे? तो एनआईए शासित में पेज नंबर 40 पैरा नंबर 3 में स्पष्ट हो चुका है कि एटीएस ने ही बम प्लांट किया. तो आज आपको उम्मीद है कि आप बरी हो जाएंगे, पर बाकी लोगों के बारे में भी आप उम्मीद करेंगे कि केस बरी हो जाएंगे. कुछ केस में कुछ नहीं, कोई एविडेंस नहीं है. एटीएस द्वारा बनाया गया सब फ्रेम है, पूरा फर्जी मुकदमा है. आज 17 साल से हम लोग लगे इसको, आज फैसला हो जाएगा. 323 विटनेसेस पूरी तरह से माननीय न्यायालय के सामने गवाही देने के बाद, 40 विटनेस प्रोसिक्यूशन के हॉस्टाइल होने के बाद, 40 विटनेसेस महत्वपूर्ण विटनेसेस ड्रॉप होने के बाद, 40 और विटनेसेस दिवंगत होने के बाद आज कहीं पर न्याय होगा और इस पूरे मुकदमे में को पूर्ण विराम मिलेगा, ऐसी अपेक्षा है. और माननीय न्यायालय न्याय करेगा, क्योंकि हमारे खिलाफ कोई सबूत नहीं थे. तो सबूतों के मतलब पूरे विषय को मद्देनजर रखते हुए आज न्याय होगा और सारे अभियुक्तों को निर्दोष मुक्तता मिलेगी, ऐसा हमारा मानना है. जो हम लोग का 3 बार नार्को टेस्ट हुआ, मेरा साथी का पुरोहित का, तो उसमें हम लोग निर्दोष साबित हुए. वो नार्को टेस्ट की रिपोर्ट प्रोसिक्यूशन ने कोर्ट में जमा नहीं की, हमने आरटीआई में निकाली और कोर्ट में जमा कर दी. पहले दिन से कोर्ट को पता है कि हम निर्दोष हैं. 2006 के मालेगांव ब्लास्ट के अभियुक्त 9 मुस्लिम अभियुक्त छूटे थे नार्को टेस्ट के बनिस्पत. हम लोग नार्को टेस्ट हमारे कोर्ट में लगा हुआ है, आज से नहीं, पिछले कई सालों से लगा हुआ है. और जितने जज बैठे हैं सबको मालूम है कि हम लोग टोटली निर्दोष हैं. जो भी हमारे खिलाफ सबूत पेश हुए हैं उसमें 30 से ज्यादा विटनेसेस हॉस्टाइल हुए हैं और पूरी तरह से केस ध्वस्त है. हम बाइज्जत बरी होंगे, निर्दोष छूटे. आरोपी क्रमांक 5 ही ओळख ही किती त्रास देणारी ठरली इतकी वर्ष? स्वतंत्र भारतामध्ये जो काही कष्टकरी भारतीय समाज आहे हा तसा या पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन यंत्रणेपासून अलिप्त असतो. आम्ही सामाजिक जीवन जगणारे सगळेजण आहोत. त्यामुळे आमच्या त्या सगळ्या ज्या वेदना आहेत त्या शब्दातीत वेदना आहेत. माझ्या वृद्ध आईला सुद्धा घरामध्ये राहू दिलं नाही आणि 2 कपड्यांवरती आम्ही 9 वर्ष काढलीत. स्वाभिमानाने आम्ही या आमच्या देशामध्ये जगलो. पण आम्ही जसा विश्वास ठेवला या स्वायत्त आणि सार्वभौम विश्वसनीय न्यायालयावरती, तसा याच्यात भारतीयांनी ठेवावा. आमच्यावरती विश्वास ठेवू नका. आपल्या भारतीय संस्कृतीवरती, सनातन धर्मावरती विश्वास ठेवावा. आपल्या या स्वतंत्र भारतामध्ये आज तागत किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा कधीही कोणावरती आक्रमण करण्याची आपली परंपरा नाहीये. मान्य, पण आता या सगळ्या विषयामध्ये खटल्याच्या सुनावणी दरम्यान 37 साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित करण्यात आलं. हे 37 साक्षीदार नेमके कोण? कितपत त्यांची साक्ष महत्वाची होती? काय वाटतं? हे जे अंदाजे 40च्या आसपास साक्षीदारांना सन्माननीय न्यायालयाने कायदेशीर भाषेमध्ये त्यांना फितूर डिक्लेअर केलं. पण वास्तव हेच आहे की त्यातील बहुतांशी हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते, कर्नल रँकचे अधिकारी होते. 4-4, 5-5 पानांचं स्टेटमेंट चार्जशीटमध्ये जोडलेलं होतं. परंतु जे सन्माननीय न्यायालयामध्ये जेव्हा साक्ष द्यायला आले तेव्हा देवाच्या शपथेवरती त्यांनी असं सांगितलं की हे स्टेटमेंट आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघतोय. कुठलीही आम्ही कार्यक्रम उपक्रम कोणाला आम्ही ओळखत नाही. आणि त्यांना सुद्धा मस्तकी बंदूक लावून त्यांना धमकवण्यात आलं की कर्नल पुरोहित सारखं तुम्हाला सुद्धा या खटल्यामध्ये गहू, आणि त्यांना सुद्धा धमकवण्यात आलं. आणि आजही ते भीतीग्रस्त वागतात आहे म्हणून त्यांनी न्यायालयाकडे पोलीस संरक्षण सुद्धा मागितलं होतं. संपूर्ण षडयंत्र सनातन हिंदू धर्म आणि सनातन हिंदू धर्माचा भगवा याला कलंकित करण्यासाठी होतं. 17 वर्षाच्या नंतर आज संपूर्ण देश, साधू संत आजच्या निकालाची वाट पाहत आहे. विश्वास आहे नक्की न्याय.
माझ्या मालेगाव बॉम्बस्फोटचा जो निकाल लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात आज कडक बंदोबस्त लावण्यात आला. माझ्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक तेज बहादूर सिंग आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का मालेगाव शहरात त्यांनी कसा बंदोबस्त लावला. सर, कसा बंदोबस्त लावला आहे आणि काय? तर मालेगावमध्ये आजचे दिवस लॉ अँड ऑर्डर बाधित ठेवण्यासाठी आम्ही वाढीव बंदोबस्तची मागणी केली होती. आम्हाला हे वाढीव बंदोबस्त वरिष्ठांचे आदेशान्वये भेटला. त्यामध्ये आम्हाला 100 पुरुष कर्मचारी, 15 महिला कर्मचारी आणि त्यांच्यासोबत 15 ऑफिसर्स पण भेटले आहे. हे आमचे जे स्थानिक कर्मचारी आणि ऑफिसर्स आहेत, RCPचे 2 प्लॅटून आहेत, SRPची एक कंपनी आहे जो की स्थायिक आहे, त्याच्यासोबत आजचे बंदोबस्त पार पडतील. सर, हा जो खटला आहे फार महत्त्वाचा आहे. याचा निकाल काही लागू शकतो. कदाचित दोषी असू शकतात आरोपी किंवा निर्दोषी सोडत. अशा पार्श्वभूमीवर या शहराची आता सलोखा किंवा जे तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे का? तुम्हाला एकूण काय वाटतं? आम्ही जे गावातले प्रमुख नागरिक आहे, वरिष्ठ नागरिक आहेत, संस्थाए आहे, आधारे आहेत, त्याच्यासोबत आमचे कंटिन्युइंग डायलॉग आहे. आम्ही सर्वांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि माझी अपेक्षा आहेत मालेगावकरांकडून की माननीय न्यायालयाने जे काही निकाल दिला आहे त्याच्या पार पडण्याची जबाबदारी आपल्यावर आहेत, आमच्यावर आहेत आणि हे जबाबदारी परिपूर्ण तरीकेसे पार पडतील हे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. एकूणच असं वाटतं आहे का निकाल का जर लागल्यानंतर काही होऊ शकतं असं आहे? नाही, आम्ही बंदोबस्त लावला आहे, आम्ही बघू काय करायचं. हे होते अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग बंधू. तर त्यांनी सांगितलं आहे का जो बंदोबस्त आहे तो कडक लावलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेणार. हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते न्यूज 18 लोकमतवर. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा थोड्याच वेळामध्ये निकाल लागणार आहे. तो कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. न्यायाधीश AK लाहोटी कोर्टरूममध्ये दाखल झालेले आहेत आणि सर्व आरोपी कोर्टात हजर झालेत.